लातूरमध्ये राजकीय कार्यकर्त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे। बार्शी रोड ते औसा रोड बाह्यवळण रस्ता असल्यानं सोलापूरकडे निघालेल्या इर्टिका कार चालकानं क्रुझर जीपला कट लागल्याच्या कारणानं झालेल्या वादातून भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा कार्यकर्ता अनमोल अनिल केवटे याच्या हत्यारानं भोसकून खून करण्यात आला। तर महिला पदाधिकारी सोनाली भोसले झोपेकर या महिलेवरही जीवघेणा हल्ला करण्यात आल्यानं त्या गंभीर जखमी झाल्या। बुधवारी मध्यरात्री नंतर लातूरच्या खाडगाव रोड इथं ही घटना घडली। कारचा चालक नवनाथ लक्ष्मण धाकपाडे याने या प्रकरणी लातूर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मृत अनमोल केवटे आणि सोनाली भोसले हे बुधवारी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लातूर येथील बैठकीसाठी गेले होते। सोनाली भोसले यांना संघटनेचे पद देण्याबाबत त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती। पद देण्यास त्यांनी नकार दिल्यानंतर जेवण करून ते रात्री सोलापूरच्या दिशेने निघाले। मात्र खाडगाव रोडनं औसाकडे येताना जीपला ओव्हरटेक करताना इर्टिका गाडीचा कट लागला, त्यामुळे जीपच्या चालकानं शिवी दिली। त्यावर अनमोल केवटे यानं ही दमबाजी केली। यामुळे संतापलेल्या चालकानं पुढे काही अंतरावर जाऊन जीप रस्त्यावर आडवी उभी केली। त्यानंतर केवटे आणि सोनाली भोसले गाडीतून खाली उतरले। त्यावेळी विष्णू नावाच्या व्यक्तीशी त्यांची बाचाबाची आणि दोघांमध्ये झटापट सुरू झाली। तितक्यात दुसरा व्यक्ती गाडीतून उतरला आणि त्यानं अनमोल केवटे यांच्या गळ्यात चाकूनं आरपार भोसकला। त्या व्यक्तीनं केवटेच्या समोरून 2 वेळा गळ्यावर तर 2 वेळा पोटात चाकूनं भोसकले, त्यामुळे केवटे जागेवरच कोसळला। तोपर्यंत सोनाली आणि दुसरी व्यक्ती एकमेकांचे केस धरून मारामारी करत होते। त्यानं चाकूनं सोनालीच्याही पाठीत आणि पोटात वार केले। केवटे यांच्या चालकानं घटनेची फिर्याद दिली आहे। या प्रकरणी 2 अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुसरीकडे सोनाली गंभीर जखमी झाल्यानं त्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सकाळी त्या शुद्धीवर आल्या। अनमोल केवटे यांचा शवविच्छेदन करून मृतदेह दुपारनंतर मंद्रुप इथं आणण्यात आला। सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले।